मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास वाहून गेला आहे. सरकारने नुकसान भरपाई म्हणून 2,215 कोटी जाहीर केली. शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती सुद्धा राहिलेली नाही. उभं पीक तर केव्हाच आडवं झाले. याच पिकाच्या आशेवर पूर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह चालवण्याचं स्वप्न बघू पाहणारा शेतकरी आता हतबल झालाय. त्यातच सरकारने केलेली मदत ही पुरेशी ठरेल का? या मदतीवर शेतकऱ्यांची पूर्ण फॅमिली अख्खं वर्ष कसं जगतील, निदान याचा तरी विचार सरकारने केला पाहिजे. अरे, तुमच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चच जास्त आहे. शेतातील नासलेला आणि खराब झालेलं पीक बाहेर काढण्यासाठी सुद्धा तुम्ही दिलेली मदत पुरेशी ठरणार नाही. सरकारने 13,600 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत जाहीर केली आहे. ही मदत 2 हेक्टर पर्यंत असेल, म्हणजेच प्रति एकरी सरकारकडून 5,440 रुपये दिले जात आहेत. आणि जर शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार केला तर नांगरणीपासून ते फवारणीपर्यंत 15 ते 16,000 रुपये एवढा खर्च प्रति एकरी येतो. यात शेतकऱ्यांची मेहनत वेगळीच राहिली आणि हा खर्च पीक कापणी सोडून आहे. या तुम्ही दिलेल्या मदतीत एक सोयाबीनची बॅग सुद्धा येत नाही, तर शेतकऱ्यांनी अख्खं वर्ष कसं काढायचं? सरकारमधील नेत्यांनी थोडं शेतकऱ्याच्या बांधावर उतरून शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहावे आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून जास्तीत जास्त मदत करावी व पीक विमा जाहीर करावा, ही सरकारकडे एक कळकळीची विनंती.